नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 7वी विषय गणित पाठ 7वा जोड स्तंभालेख। इथे एक उदाहरण दिलेले आहे बघा तुम्हाला। अजय आणि विजय यांच्या शेतातील गव्हाचे उत्पादन क्विंटलमध्ये किती आहे याची माहिती खाली दोन स्तंभालेखामध्ये दिली आहे। ही आहे अजयची माहिती आणि ही आहे विजयची गहू उत्पादनाची माहिती। मग हे जे दोन स्तंभालेख आहेत, या दोन स्तंभालेखामधील माहिती एकाच आलेखात आपल्याला दाखवता येते का? हो, नक्कीच आपल्याला एका आलेखामध्ये दाखवता येते। खाली दिलेला आलेख बघा, हा जो आलेख आहे या आलेखामध्ये अजयचे आणि विजयचे दोघांच्याही गहू उत्पादनाबद्दल माहिती आपल्याला एकाच आलेखामध्ये या ठिकाणी दिलेली आहे आणि याप्रमाणे कमी जागेत जास्त माहिती आपल्याला देता येईल। तसेच अजय आणि विजय यांच्या गव्हाच्या उत्पादनाची तुलना करणे सुद्धा आपल्याला सोपे जाईल। मग अशा प्रकारचे जे स्तंभालेख असतात, ज्यामध्ये हे दोन दोन स्तंभ तुम्हाला दिसतात, एक शेजारी एक, आणि तुलनात्मकरित्या या ठिकाणी ही माहिती आपल्याला दिलेली असते, तर अशा प्रकारच्या स्तंभालेखाला जोड स्तंभालेख असे म्हणतात। आता हा जो जोड स्तंभालेख आहे, या जोड स्तंभालेखाचे निरीक्षण करून खाली काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे आपण देण्याचा प्रयत्न करूया। बघा, कोणत्या वर्षी दोघांचे गव्हाचे उत्पादन सारखेच आहे? मग इथे हे जे जोड स्तंभालेख आहेत, दोन दोन जे स्तंभालेख आहेत, या दोन स्तंभालेखाची उंची कोणत्या ठिकाणी सारखी आहे? या स्तंभालेखामध्ये बघा प्रमाण दिलेलं असतं, एक्स अक्ष आहे, वाय अक्ष आहे, आणि अजयचं जे आपल्याला उत्पादन दिलेलं आहे हे गडद निळ्या रंगामध्ये दिलेलं आहे आणि विजयचं जे गव्हाचं उत्पादन आहे ते या फिकट रंगामध्ये आपल्याला दिलेलं आहे, या ठिकाणी दिसते आहे। मग हे जे गडद रंगाचा आणि फिकट रंगाचा जो स्तंभ आहे ते कोणत्या ठिकाणी सारखे आहेत, म्हणजे दोघांचं उत्पादन कोणत्या वर्षी सारखं आहे हे आपल्याला त्याच्यावरून कळून जाईल। मग 2011 या वर्षी या दोघांचाही जे स्तंभ आहेत हे सारखे आहेत या ठिकाणी, म्हणजेच दोघांचं गव्हाचं उत्पादन कोणत्या वर्षी सारखं आहे? 2011। दुसरा प्रश्न, 2014 साली कोणाचे गव्हाचे उत्पादन जास्त होते? मग 2014 सालचे जे स्तंभ आहेत ते आपल्याला बघायचे आहेत। मग या ठिकाणी हा जो गडद रंगाचा जो स्तंभ आहे त्याची उंची जास्त आहे, तो स्तंभ कोणाचा आहे? अजयचा आहे। म्हणजे नक्कीच 2014 या साली अजयचे गव्हाचे उत्पादन कसे होते? जास्त होते। म्हणजे आपलं उत्तर येईल अजयचे गव्हाचे उत्पादन 2014 साली जास्त होते। प्रश्न तिसरा, 2014 साली प्रत्येकाचे गव्हाचे उत्पादन किती होते? मग आपल्याला काय करावं लागेल? हा जो अजय 2014 सालचे स्तंभ आपल्याला बघावे लागतील। मग अजयचा हा जो गडद निळ्या रंगाचा स्तंभ आहे हा कुठपर्यंत आहे? हा 40च्या वर किती रेषा आहे? 5 रेषा आहे। म्हणजे अजयचे गव्हाचे उत्पादन किती होते? 45 क्विंटल। आणि विजयचा जो स्तंभ आहे तो कुठपर्यंत आहे? या 40 पर्यंत आहे। म्हणून विजयचे गव्हाचे उत्पादन होते 40 क्विंटल। अजयचे 45 क्विंटल आणि विजयचे 40 क्विंटल। आता आपण बघूया जोड स्तंभालेखाचे वाचन। इथे एक जोड स्तंभालेख तुम्हाला दिलेला आहे, त्यामध्ये एक्स अक्ष, वाय अक्ष हे स्तंभ काढून दिलेले आहेत। इकडे तापमान दिलेलं आहे, खाली वारांची नावे आहेत, इथे प्रमाण आहे, वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 5 अंश सेल्सिअस। कमाल तापमान आपल्याला फिकट रंगामध्ये आहे आणि किमान तापमान जे आहे ते आपल्याला गडद निळ्या रंगामध्ये दिलेलं आहे। तर हा जो स्तंभालेख आहे हा स्तंभालेख कशाच्या बाबतीत आहे? पुणे शहरातील 5 दिवसांचे कमाल व किमान तापमान अंश सेल्सिअस मध्ये या स्तंभालेखामध्ये दिले आहे। जोड स्तंभालेखाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या। प्रश्न पहिला, एक्स अक्षावर कोणती माहिती दर्शवली आहे? हा आहे एक्स अक्ष। मग या एक्स अक्षावर काय आहे? वारांची नावे आहेत। मग याचं उत्तर येईल एक्स अक्षावर वारांची नावे आहेत। प्रश्न दुसरा, वाय अक्षावर कोणती माहिती दर्शवली आहे? हा जो उभा अक्ष आहे हा आहे वाय अक्ष। मग या वाय अक्षावर काय आहे? तापमान दिलेलं आहे अंश सेल्सिअस मध्ये। मग आपलं उत्तर येईल वाय अक्षावर तापमान अंश सेल्सिअस मध्ये दर्शवले आहे। प्रश्न तिसरा, सर्वात जास्त तापमान कोणत्या दिवशी आहे? मग कमाल तापमान आपल्याला बघावं लागेल, म्हणजे फिकट रंगाचा स्तंभ आपल्याला बघावा लागेल की कोणत्या स्तंभाची उंची ही सगळ्यात जास्त आहे। मग कोणत्या स्तंभाची उंची आहे? या स्तंभाची उंची सगळ्यात जास्त आहे। मग कोणत्या दिवशी आहे हे सर्वात जास्त तापमान? सोमवारी आहे। म्हणून आपलं उत्तर येईल सोमवारला सर्वात जास्त तापमान आहे। प्रश्न चौथा, किमान तापमान कोणत्या दिवशी सर्वात जास्त आहे? किमान तापमान, गडद निळ्या रंगाचा स्तंभ। मग गडद निळ्या रंगाच्या स्तंभापैकी कोणत्या स्तंभाची उंची जास्त आहे हे आपल्याला या ठिकाणी बघावं लागेल, उंची त्यांची बघावं लागेल। मग कोणत्या दिवशी येतो? या बुधवारचा जो स्तंभ आहे गडद निळ्या रंगाचा हा कसा आहे? उंच आहे बाकीच्या स्तंभापेक्षा, म्हणून किमान तापमान हे बुधवारला जास्त आहे।
गुरुवारला कमाल व किमान तापमानात फरक किती? मग गुरुवारचे आपल्याला स्तंभ बघायचे आहे. हा जो कमाल तापमानाचा स्तंभ आहे फिकट रंगाचा, इथे आहे 30 अंशापर्यंत तापमान, कमाल तापमान गुरुवारला. आणि जो गडद निळ्या रंगाचा स्तंभ आहे किमान तापमान, ते आहे 15 अंश सेल्सिअस. मग यामधला फरक आपल्याला काढायचा आहे. मग 30 अंश मधून आपल्याला 15 अंश सेल्सिअस वजा करायचे आहे. 30 मधून 15 गेले 15 अंश सेल्सिअस. म्हणजे गुरुवारला कमाल व किमान तापमानात फरक किती आहे? 15 अंश सेल्सिअसचा. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या दिवशी कमाल व किमान तापमानातील फरक सर्वात जास्त आहे? मग हे जे फिकट रंगाचा आणि निळ्या रंगाचा जो स्तंभ आहे, या दोन्ही स्तंभांची आपल्याला तुलना करावी लागेल प्रत्येक वारी, की कोणत्या दोन स्तंभामध्ये, कोणत्या जोड स्तंभामध्ये हे जे अंतर आहे, हे अंतर हे जास्त आहे. मग कोणत्या दिवशी जास्त आहे? हे सगळे स्तंभ जर आपण बघितले तर गुरुवारचे जे स्तंभ आहे फिकट रंगाचा स्तंभ आणि हा गडद निळ्या रंगाचा स्तंभ, यामधलं जे अंतर आहे ते कसं आहे? सर्वात जास्त आहे. म्हणजे कमाल आणि किमान तापमानातला फरक जो आहे तो या गुरुवारला जास्त आहे, म्हणून आपलं उत्तर येईल गुरुवार. त्यानंतर आपल्याला शिकायचं आहे जोड स्तंभालेख काढणे. इथे एक उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. एका शाळेतील मुले आणि मुली यांची संख्या दिली आहे, माहितीवरून जोड स्तंभालेख तयार करा. इथे इयत्ता दिलेल्या आहेत 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी. मुलांची संख्या दिलेली आहे आणि मुलींची संख्या आपल्याला दिलेली आहे प्रत्येक इयत्तेमधील. आपण एक आलेख कागद घेऊया. या आलेख कागदावर अगोदर आपण काय करणार? आता कागदावर एक्स अक्ष आणि वाय अक्ष आणि त्यांचा छेदनबिंदू दाखवा. मग आपण एक्स अक्ष काढूया, त्याला नाव देऊया एक्स अक्ष. उभ्या डाव्या बाजूला उभा आपल्याला वाय अक्ष काढायचा आहे, त्याला नाव देऊया वाय अक्ष. आणि इथे यांचा छेदनबिंदू जो आहे तिथे आपण ओ किंवा 0 आपण त्या ठिकाणी देऊया. नंतर दोन जोड स्तंभातील अंतर समान ठेवून एक्स अक्षावर इयत्ता दाखवा. या ठिकाणी एक्स अक्षावर आपल्याला इयत्ता दाखवायच्या आहेत. या 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी त्या आपण दाखवून घेऊया सारख्या अंतरावर 5वी 6वी 7वी 8वी 9वी आणि 10वी. नंतर वाय अक्षावर प्रमाण ठरवा, कारण आपल्याला आपण स्तंभालेख शिकलो आहोत. आपल्याला जी माहिती दिलेली असते त्या माहितीवरून आपल्याला वाय अक्षावर काय प्रमाण घ्यायचं आहे ते आपल्याला ठरवावं लागतं. मग या ठिकाणी वाय अक्षावर 1 एकक बरोबर 10 मुले किंवा मुली आपण वाय अक्षावर हे प्रमाण या ठिकाणी घेणार आहोत. आणि वाय अक्षावर आपण या मुला मुलींची संख्या दाखवणार आहोत. मग प्रमाण आपण इथे स्तंभालेखाच्या वर लिहितोय. या बाजूला उजव्या बाजूला प्रमाण वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10 विद्यार्थी. मग या वाय अक्षावर इकडे आपण विद्यार्थी संख्या इथे लिहिणार आहोत. इथे आपण 1 सेंटीमीटर अंतरावर इथे खुणा करून घेतलेल्या आहेत आणि याला आपण 10चं प्रमाण घेतलं म्हणून इथून 10 पासून सुरुवात करणार आपण. 10 20 30 अशा प्रकारे लिहून घेऊया आपण. 10 20 30 40 50 60 70. नंतर आपल्याला काय करायचं की आपण हे प्रमाण ठरवलेलं आहे. मग या ठरवलेल्या प्रमाणानुसार प्रत्येक इयत्तेतील मुलांच्या व मुलींच्या संख्या दाखवणाऱ्या स्तंभांची उंची आपल्याला ठरवायची आहे आणि आपल्याला स्तंभालेख काढायचा आहे. मग आपल्याला जोड स्तंभालेख काढायचा म्हणून 2 स्तंभ वेगळे दाखवण्यासाठी वेगवेगळे रंग आपल्याला वापरायचे आहेत. मग मुलांसाठी आपण अशा प्रकारचा रंग या ठिकाणी घेणार आहे आणि मुलींसाठी हा अशा प्रकारचा रंग आपण इथे घेणार आहोत. मग हे वेगवेगळे रंग जर आपण घेतले तर आपल्याला समजायला सोपं होतं मुलांचा स्तंभ कोणता आहे आणि मुलींचा स्तंभ कोणता आहे. आता आपण प्रत्यक्ष स्तंभ काढूया. आता इयत्ता 5वी मध्ये मुले आहेत 52. मग 5वी मध्ये आपल्याला 52 पर्यंत या स्तंभाची उंची काढावी लागणार आहे. म्हणजे 50च्या पुढे आपल्याला 2 रेषापर्यंत आपल्याला मोजावं लागणार आहे. तो स्तंभ आपण काढून घेऊया. 50च्या वर 2 रेषेपर्यंत म्हणजे 5वी मध्ये 52 मुले. आता मुली किती आहेत? 57. मग मुलींचा जो रंग आहे हा अशा प्रकारचा रंग आहे. मग या रंगामध्ये आपल्याला 57 पर्यंत स्तंभ काढायचा म्हणजे 50च्या पुढे आपल्याला 7 रेषेपर्यंत मोजावं लागणार आहे. तो स्तंभ आपण काढून घेऊया 57 पर्यंतचा. आता हा झाला 5वीचे दोन्ही स्तंभ मुलांचा आणि मुलीचा. आता 6वी मध्ये 68 मुले आहेत. मग 6वीचा जो मुलांचा स्तंभ आहे या रंगाचा आपल्याला तो 68 पर्यंत म्हणजे 60च्या पुढे 8 रेषेपर्यंत आपल्याला तो काढायचा आहे. तो स्तंभ आपण या ठिकाणी काढला. आता मुलींची संख्या आहे 63. 60च्या पुढे 3 रेषा याला जोडून आपल्याला स्तंभ काढायचा आहे या रंगामध्ये. 63 पर्यंत आपण हा स्तंभ काढला आहे. आता 7वी मध्ये 67 मुले. मग या 7वीच्या वर इथे आपल्याला मुलांचा स्तंभ काढायचा आहे अगोदर 67 पर्यंत. 60च्या पुढे 7 रेषा आणि मुलींची संख्या आहे 64. याला लागूनच मुलींचा स्तंभ आपल्याला काढायचा आहे 64 पर्यंत. 60च्या पुढे 4 रेषा. आता 8वीचे स्तंभ आपण काढूया. मुलांची संख्या आहे 50. मग या 8वीच्या वर आपण मुलांचा जो रंग आहे तो रंग घेऊन 50 या
रेषेपर्यंत आपण या स्तंभाची उंची काढलेली आहे. म्हणजे मुलांची संख्या आहे 8वी मध्ये 50 आणि मुलींची संख्या आहे 48. म्हणजे त्याच्या बाजूलाच आपण मुलींचा जो रंग घेतलेला आहे तर त्या रंगामध्ये तो स्तंभ आपण काढूया. 40च्या पुढे 8 रेषा. त्यानंतर 9वी मध्ये 62 मुले आहेत आणि 62 मुली आहेत. म्हणून हे जे मुलाचा स्तंभ आहे तो 62 पर्यंत काढला आणि मुलीचा स्तंभ सुद्धा आपल्याला 62 पर्यंतच काढायचा आहे. त्यानंतर 10वी मध्ये 60 मुले आहेत. मग 10वी मध्ये आपण 60 पर्यंत उंचीचा स्तंभ काढूया. 60 उंची झालेली आहे याची, 60 पर्यंतचा उंचीचा स्तंभ आणि 64 मुली आहेत. तर मुलींचा जो स्तंभ आहे तो 64 पर्यंत म्हणजे 60च्या पुढे 4 रेषेपर्यंत आपल्याला काढायचा आहे. तर अशा प्रकारे आपण हा जोडस्तंभालेख या ठिकाणी काढू शकतो. अत्यंत सोपं आहे. त्यानंतर आपण एक उदाहरण घेऊया. एका ज्यूस सेंटरवर शनिवारी व रविवारी वेगवेगळ्या फळांचे ज्यूस घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांची संख्या सारणीत दर्शवली आहे. त्या माहितीवरून जोडस्तंभालेख काढा. इथे एक आपल्याला तक्ता दिलेला आहे. फळे आहेत मोसंबी, संत्री, सफरचंद, अननस आणि वार आहे शनिवार आणि रविवार. तर या शनिवारी इतके ग्राहक आले हा ज्यूस पिण्यासाठी आणि रविवारी इतके ग्राहक आलेले आहेत वेगवेगळ्या फळांचा ज्यूस घेण्यासाठी. तर चला आपण स्तंभ काढूया. त्यासाठी आपण आलेख कागद घेऊया. या आलेख कागदावर आपल्याला अगोदर एक्स अक्ष काढावा लागेल. तो आपण काढून घेऊया. त्याला नाव देऊया एक्स अक्ष. त्यानंतर इकडे डावीकडे वाय अक्ष काढूया. त्याला नाव देऊया वाय अक्ष. त्यांचा छेदनबिंदू आपण काढून घेऊया. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, या एक्स अक्षावर हे जे फळांचं नावं दिलेली आहेत त्या फळांची नावं आपल्याला सारख्या अंतरावर लिहून घ्यायची आहेत आणि वाय अक्षावर आपण लिहिणार आहोत ग्राहकांची संख्या. आता आपल्याला प्रमाण ठरवायचं आहे. तर आपण प्रमाण घेणार आहोत वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10 ग्राहक. म्हणून या वाय अक्षावर 1-1 सेंटीमीटर अंतरावर आपल्याला खुणा करून घ्यायच्या आहेत आणि प्रत्येक 1 सेंटीमीटर पासून आपल्याला 10, 20, 30, 40 अशा संख्या लिहायच्या आहेत. त्या आपण लिहून घेऊया. आता आपण प्रत्यक्ष स्तंभ, आता आपल्याला काय करायचंय, शनिवारसाठी वेगळा रंग घ्यायचा आहे. म्हणून शनिवारसाठी आपण हा रंग निवडूया आणि रविवारसाठी आपण हा रंग या ठिकाणी निवडूया. आता आपण प्रत्यक्ष स्तंभ काढूया. शनिवारी मोसंबी पिण्यासाठी, मोसंबीचा ज्यूस घेण्यासाठी 43 ग्राहक आले. मग मोसंबीच्या वर या ठिकाणी शनिवारचा जो रंग घेतलेला आहे आपण त्या रंगामध्ये 43 म्हणजे 40च्या पुढे 3 रेषेपर्यंत आपल्याला हा स्तंभाची उंची काढायची आहे. तो आपण काढून घेऊया. तो आपला काढून झाला आहे. आता रविवारी किती ग्राहक आले मोसंबी घेण्यासाठी, मोसंबीचा ज्यूस घेण्यासाठी 59 ग्राहक आले. म्हणून रविवारचा जो स्तंभ आहे या रंगामध्ये आपल्याला 59 या उंचीपर्यंत आपल्याला काढायचा आहे. म्हणजे 50च्या पुढे 9 रेषा. तो आपण काढून घेऊया. आता संत्री, शनिवारी संत्रीचा ज्यूस घेण्यासाठी 30 ग्राहक आले. मग त्या स्तंभाची उंची आपल्याला शनिवारच्या रंगामध्ये 30 या उंचीपर्यंत काढायची आहे. आणि रविवारी 65 ग्राहक आले संत्र्याचा ज्यूस घेण्यासाठी. म्हणून रविवारच्या रंगामध्ये आपल्याला 65 पर्यंत म्हणजे 60च्या पुढे 5 रेषेपर्यंत त्या स्तंभाची उंची घ्यायची आहे. सफरचंदाचा ज्यूस घेण्यासाठी शनिवारी 56 ग्राहक आले. म्हणजे शनिवारच्या रंगामध्ये आपल्याला 56 पर्यंत या स्तंभाची उंची काढायची आहे. 50च्या पुढे 6 रेषेपर्यंत ही उंची आपली काढून झाली आहे. त्यानंतर रविवारी 78 ग्राहक आले सफरचंदाचा ज्यूस घेण्यासाठी. म्हणून रविवारच्या या रंगामध्ये आपल्याला 78 पर्यंत म्हणजे 70च्या पुढे 8 रेषेपर्यंत आपल्याला या स्तंभाची उंची काढायची आहे. ती आपली या ठिकाणी काढून झाली आहे. शनिवारी अननसाचा ज्यूस घेण्यासाठी 40 ग्राहक आले. म्हणजे या अननसाच्या वर आपल्याला 40 या उंचीपर्यंत या शनिवारच्या रंगामध्ये आपल्याला तो स्तंभ काढायचा आहे. तो आपला काढून झाला आहे. आता रविवारी 67 ग्राहक अननसाचा ज्यूस घेण्यासाठी आले आहेत. म्हणून आपण रविवारच्या या रंगामध्ये आपल्याला हा जो स्तंभ आहे हा स्तंभाची उंची आपल्याला 67 पर्यंत काढायची आहे. ती आपण या ठिकाणी काढलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या रंगांचा वापर करून जोड स्तंभालेख या ठिकाणी काढू शकता. अगोदर आपण स्तंभ काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याला वेगवेगळे रंग द्यायचे. आता बघूया आपण महाराष्ट्र व गुजरात राज्यातील साक्षर लोकांचे प्रमाण शेकडेवारीमध्ये दिलेले आहे. त्यावरून जोड स्तंभालेख काढा. इथे इसवी सन दिलेले आहेत, तुम्हाला वर्ष दिलेले आहेत 1971, 1981, 91, 2001, 2011 आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील साक्षरांचं प्रमाण आणि गुजरात राज्यातील साक्षरांचं प्रमाण आपल्याला दिलेलं आहे शेकडेवारीमध्ये. एक आलेख कागद आपण या ठिकाणी घेऊया. एक्स अक्ष काढूया. त्याला नाव देऊया एक्स अक्ष. वाय अक्ष काढूया आपण. त्याला नाव देऊया वाय अक्ष. यांचा छेदनबिंदू आपण काढून घेऊया या ठिकाणी. तिथे आपण 0 लिहूया.
आता आपण या एक्स अक्षावर हे जे वर्ष दिलेले आहेत हे वर्ष आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. 1971, 1981, 1991, 2001 आणि 2011. वाय अक्षावर आपल्याला घ्यायचं आहे साक्षरतेचं प्रमाण शेकडेवारीमध्ये. हे जे प्रमाण आहे हे प्रमाण आपण वर लिहिणार आहोत. या ठिकाणी प्रमाण वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10%. आता आपल्याला या ठिकाणी 1 सेंटीमीटर अंतरावर खुणा करून घ्यायच्या आहेत आणि 10चं आपण प्रमाण घेतलेलं आहे, त्यामुळे आपण 10, 20, 30, 40 असं प्रत्येक 1 सेंटीमीटरवर असं लिहिणार आहोत आपण. आता आपण प्रत्यक्ष जोडस्तंभालेख आपल्याला काढायचा आहे. मग 1971 साली त्या अगोदर आपल्याला महाराष्ट्रासाठी आणि गुजरातसाठी वेगवेगळे रंग या ठिकाणी घ्यायचे आहे. महाराष्ट्रासाठी आपण हा हिरवा रंग घेतला आणि गुजरातसाठी हा आपण फिकट गुलाबी प्रकारचा आपण तो रंग घेतलेला आहे. आता आपण प्रत्यक्ष स्तंभ काढूया. 1971 साली महाराष्ट्रामध्ये 46% साक्षरतेचं प्रमाण होतं, म्हणून आपण 1971च्या वर 46 पर्यंत या स्तंभाची आपण उंची काढणार आहोत. तो स्तंभ आपण काढून घेऊया 46 या उंचीपर्यंत. आणि गुजरात राज्यामध्ये 1971 साली 40% साक्षरतेचं प्रमाण होते, म्हणून या 1971च्या वरच या स्तंभाला लागून आपण 40 या उंचीपर्यंत गुजरात या राज्याचा स्तंभ आपण काढणार आहोत. नंतर 1981 साली महाराष्ट्रामध्ये 57% साक्षरतेचं प्रमाण होतं, म्हणून 1981च्या वर आपण 57 या उंचीपर्यंत हा स्तंभ काढणार आहोत. आणि गुजरात राज्यामध्ये 1981 साली 45% साक्षरतेचं प्रमाण होतं, म्हणून या स्तंभाला लागून गुजरात राज्याचा स्तंभ आपण काढूया 45 या उंचीपर्यंत. 1991 साली महाराष्ट्रामध्ये साक्षरतेचं प्रमाण होतं 65%, म्हणून या 1991च्या वर 65 या उंचीपर्यंत आपण हा स्तंभ काढणार आहोत महाराष्ट्राचा. आणि त्याला लागूनच 1991 मध्ये गुजरात राज्याचं साक्षरतेचं प्रमाण होतं 61%, म्हणून त्याला लागूनच आपण 61 पर्यंत या गुजरात राज्याचा हा स्तंभ आपण काढणार आहोत. त्यानंतर 2001 साली महाराष्ट्रामध्ये साक्षरतेचं प्रमाण झालं 77%, म्हणून 2001च्या वर आपण 77 या उंचीपर्यंत हा स्तंभ काढणार आहोत. आणि गुजरात राज्यामध्ये ते प्रमाण होतं 69%, म्हणून याला लागूनच आपण 69 या उंचीपर्यंत हा गुजरात राज्याचा स्तंभ आपण काढणार आहोत. 2011 साली महाराष्ट्रामध्ये साक्षरतेचं प्रमाण होतं 83%, म्हणून 2011च्या वर आपण 83 या उंचीपर्यंत म्हणजे 80च्या वर 3 रेषा या उंचीपर्यंत हा स्तंभ आपला काढून झाला आहे महाराष्ट्र राज्याचा. आणि गुजरातमध्ये साक्षरतेचं प्रमाण होतं त्याच वर्षी 79%, म्हणून 2011च्या या स्तंभाच्या बाजूलाच गुजरात राज्याचा स्तंभ आपण काढूया 79 या उंचीपर्यंत. तर अशा प्रकारे जोड स्तंभालेख आपण अतिशय सोप्या पद्धतीने या ठिकाणी असे काढू शकतो.